जय भीम, जय संविधान, जय शिवराय। माझं नाव मुकेश कचरू मोरे, राहणार चनई, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। मी भुसा टेम्पो आहे माझा। भुसाचा धंदा करतो मी। माझा सदरील टेम्पो बाप्पाच्या कारखान्याला भुसा आणण्यासाठी जात होता। मागून येणाऱ्या मला मोटरसायकलने एक ओव्हरटॅक केलं। ओव्हरटॅक करून बसवर आदळल्याच्या नंतर ते खाली पडला माणूस। सदर माणसानं गाडी टेम्पो माझा थांबवला। बस थांबली तिथं, अर्धा एक घंटा थांबली होती। त्याच्यानंतर मी ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला मी हॉस्पिटलमध्ये, माझ्या ड्रायव्हरनं हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला। हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या घरच्याशी कॉन्टॅक्ट करून पुन्हा तरी पण जाणीवपूर्वक पोलिसांनी कुठली चौकशी नाही करता, कसलं काही न करता माझ्या गाडीवर गुन्हा नोंद केलेला आहे, खोटा गुन्हा नोंद केलेला आहे। तरी ती खोटा गुन्हा रद्द करून मला योग्य ते न्याय मिळावा हीच माझी मागणी आहे। मला CCTV फुटेज चेक करून देखील पोलीस प्रशासन कुठलंच दखल नाही घेणं झाली तर त्याच्यामुळं मी उपोषणाला बसलो आहे आणि माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। माझं पूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळं SP साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना जे कोणी असतील त्यांना योग्य ते न्याय द्यावा। चौकशी करून मला योग्य ते न्याय मिळावा, माझी एवढीच मागणी आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथंच बसून राहणार आहे। काही जरी झालं तर मी उठणार नाही इथलं। जय भीम सर्वांना। मुकेश मोरेला मी बऱ्याच वर्षांना ओळखतो आहे। मुकेश मोरे हा वीटभट्टीची उचल घेऊन काम करणारा पोरगा होता। त्याचं लेकरू, त्याचे बाळं, त्याचं घर, त्याचं दार हे अख्ख्या चेन्नईमध्ये असेल किंवा अख्ख्या मार्केटमध्ये कुठेही तुम्ही चौकशी करू शकता। आयुष्यात प्रामाणिकपणा काय असते ते मी मुकेश कोण बघितलेला आहे। प्रामाणिकपणे भट्टीवर काम करणं असेल, ऊसतोडीच्या उचली घेऊन त्यांना स्वतःचं कुटुंब चालवलेलं आहे। दिवस रात्र एक करून काबाड कष्ट करून त्या पोरानं कशी तरी एक गाडी घेतली आणि त्या गाडीच्या माध्यमातून त्याचं कुटुंब कुठंतरी पुढं घेऊन जाण्याच्या मार्गावर असताना पोलीस प्रशासनाला म्हणलं जाते की सदरक्षणाय खलनिग्रहण आहे। हेच का तुमचं खलनिग्रहण आहे? तुम्ही चांगल्या माणसांच्या पाठीशी राहायला पाहिजे। मुकेशसारख्या पोरांचा तळतळाट ह्या जगात कुणीच घेऊ नये असं मला तरी वाटतं। त्याच्यामुळं माझं युसूफ वडगाव पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील, परिवहन मंडळाचे बस चालक असतील, ते बसवाले असतील, त्यांना विनंती आहे आम्हाला मुकेशसाठी आक्रमक व्हायला भाग पाडू नका आणि लवकरात लवकर त्या पोराच्या जीवाला काही नाही झालं पाहिजे। तो पोरगा गेली 1 महिना झालं जीवाची तकतक करतोय, घरामध्ये खायला भाकर नाही, जीवाची तडफड होते, लेकरं रडते, त्याची बायको रडते, त्याला कुणी नाही। पोलिसांनी निदान अशा काळात असे माणसं गवण्याचं काम अजिबात केलं नाही पाहिजे। पोलीस प्रशासनाच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करतो। परंतु आम्हाला तुमच्यासोबत वाद घालायचा नाही। माननीय बजरंग बाप्पा सोनवणे असतील किंवा इतर काही त्यांच्या संबंधित त्या कारखान्याचे सभासद असतील, त्यांनाही विनंती आहे मुकेशसाठी तुम्हालासुद्धा मैदानात उतरावं लागेल, त्या पोराला न्याय द्यावा लागेल। त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांना, पक्ष संघटना सगळ्यांना उभं राहणं गरजेचं आहे। त्यामुळे मुकेशला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा। जय भीम। मुकेश मोरे यांनी मला फोन लावला। मी घटनास्थळी गेलो। तिथं विटनेस 5-6 जण होते चंदन सारगावचे। त्यांनी सगळी मला माहिती दिली आणि आमच्या होळचे 2 माणसं इष्टीमध्ये होते। त्यांनी सांगितलं मधल्या बी माणसांनी की इष्टीला मोटरसायकलवाला धडकला। मी पोलीस स्टेशनला गेलो। मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळी हकीकत सांगितली। साहेबांनी योग्य कारवाई करतो असा मला शब्द दिला, पण कारवाई योग्य काही झाली नाही आणि मुकेशवर तपास योग्य करता खोटाच गुन्हा म्हणावा लागेल त्याच्यावर दाखल झाला। तर मला म्हणायचं आहे एखादा निष्पापी माणूस असेल त्याला पापात जर टाकलं तर ती पाप लागतं असं जुनी म्हण आहे। म्हणून मुकेशला योग्य न्याय मिळावा आणि पोलीस प्रशासनानं ह्याच्यात सखोल चौकशी करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई, यशवंतराव चौक, जिथं जिथं CCTV आहेत 6च्या दरम्यान
एस टी बस ही चंदन सारगाव होळ मार्गे अंबाजोगाईला आली, तिचं CCTV फुटेज काढावे आणि मुकेशच्या घरी लेकरं, त्याची पत्नी, आईवडील वयवर्ध असल्यामुळे त्यानं मला फोन केला की मी माझं जीवन संपित आहे भावा. त्याच क्षणाला मला काही राहिलं नाही. मी सगळे कामं सोडून त्याच्याकडे आलो, त्याला धीर दिला, त्याला सांगितलं असं काही बाबा करू नकोस, आपण संविधानाच्या मार्गाने एक जी आपल्याला संविधानाच्या मार्गाने उपोषणाचं हत्यार दिलं आहे त्या मार्गाने आपण योग्य ती, मी वरल्या माझे नेते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याशी पण बोललो. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर योग्य वेळी योग्य न्याय मिळेल, त्याची तू काही चिंता करू नकोस. मी शरद ढगे, मुकेश मोरे हा माझा मित्र आणि तसाच मावस भाऊ आहे. तर इथं मला बोलण्याचं कारण की माझ्या या गुन्हा रद्द व्हावा यासाठी आम्ही इथं उपोषणाला त्याच्यासोबत मी बसलेलो आहे. तर माझी एवढीच अशी अपेक्षा आणि इच्छा आहे, ह्या एस टीवर जी कारवाई झाली नाही, टेम्पो मेन मुद्दा केलेला आहे यांनी पोलिसांनी, तर हे टेम्पोवर गुन्हा न नोंदविता एस टीवर आरोप लावावा आणि त्यांना मेन आरोपी करावं ही माझी मागणी आहे. आणि मुकेश आणि अद्यापही 1 महिना होऊनही एस टीला यांनी ताब्यात घेतलेलं नाही आणि ड्रायव्हरवर सुद्धा कारवाई केली नाही एस टीच्या. तर माझी अशी मागणी आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्याचं उपोषण साहेबांनी, माननीय वरिष्ठांनी सोडवावं ही इच्छा आहे.